दीपावली के पावन अवसर पर जय महाराष्ट्र संघ की ओर से महिला भ्रूण हत्या का समाज में विरोध किया जाना चाहिए, इसीलिए एक कार्यक्रम का आयोजन किया गया। स्त्री के अस्तित्व के सुरक्षा में ही संसार का अस्तित्व सुरक्षित है। महिलाएं और कन्या भ्रूण हत्या को रोका जाना चाहिए और उन्हें भी पुरुषों के समान अधिकार दिए जाने चाहिए। उक्त उद्गार स्थानीय विधायक प्रशांत ठाकुर इन्होंने यहाँ जय महाराष्ट्र संघ के आयोजित कार्यक्रम दीपोत्सव 2012 में व्यक्त किए। प्रशांत ठाकुर इन्होंने कहा कि दुनिया भर में महिलाओं की हत्या की जा रही है, इस प्रवृत्ति को रोका जाना चाहिए। आज स्त्रियां हर क्षेत्र में आगे आ रही है और अपनी योग्यता सिद्ध कर रही है। महिला भ्रूण हत्या का समाज में सर्वत्र विरोध किया जाना चाहिए। साथ ही ठाकुर इन्होंने कहा कि महिला भ्रूण हत्या करने वालों को हतोत्साहित करना चाहिए, जिसके लिए हमारी शिक्षा का बहुमूल्य योगदान है। उन्होंने जय महाराष्ट्र संघ के स्त्री भ्रूण हत्या विरोध की सराहना की। कार्यक्रम के दौरान पनवेल में आयोजित मंगला गौर स्पर्धा की विजेता मानसी सावंत का पनवेल के नगराध्यक्ष चारुशीला घरत इन्होंने स्मृति चिन्ह और पुष्पगुच्छ देकर सम्मान किया। इस अवसर पर जय महाराष्ट्र संघ के अध्यक्ष सचिन कुलकर्णी, सचिव अनिकेत सावंत, उपाध्यक्ष अनिरुद्ध जाधव, संपर्क प्रमुख केदार भगत, ब्रिजेश भैरा, कल्पेश भगत, योगेश सालवी, हर्षद गाडगे, अनिल पोलिशकर, मयूर पाटिल, रवि पारचे, नितेश भगत, रोहन ठाकुर, विकी डोंगरे, जय पोलिशकर, विवेक पाटिल, ओंकार वाजेकर और रोहन कदम भी उपस्थित थे। आज स्वतःच्या हिमतीवरती दाखवून दिलेला आहे, पुरुषाच्या मेहरबानीवरती नाही। कारण पुरुषानं आज या ठिकाणी आपली जी मानसिक प्रवृत्ती आहे की या ठिकाणी आपल्यापेक्षा कोणालाही सुप्रीम ठरू देता कामा नये, ही प्रवृत्ती सातत्याने दाखवून देण्याचा प्रयत्न केला। पण वेळोवेळी कदाचित पुरुषाची मदत घेऊन पण जिथे शक्य नाही झालं, पुरुषांनी मदत केली नाही। त्या ठिकाणी पुरुषाच्या मदतीशिवाय स्त्रीने हे सिद्ध करून दाखवलं की आम्ही या ठिकाणी प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर राहू शकतो। आणि मग अशा वेळेला आम्ही केवळ वंशाचा दिवा असं म्हणून या ठिकाणी स्वतःचं कौतुक करून घ्यायचं। पण आज अनेक आपल्यापैकी तरुण या ठिकाणी उपलब्ध आहेत, त्याच्याच बरोबरीनं या ठिकाणी ज्येष्ठ मंडळी सुद्धा उपलब्ध आहेत, ज्याला वंशाचा दिवा म्हणावं। त्यांनी लग्न झाल्या काय करतात हे आपल्याला विशेष सांगायची आवश्यकता नाहीये। आणि त्यामुळे जर लग्न झाल्यानंतर जो वंशाचा दिवा आहे तो जर वेगळाच राहणार असेल तर त्या वंशाच्या दिव्याचा उपयोग काय? त्यापेक्षा पणती असली तर पणती अधिक काळ अधिक चांगल्या पद्धतीने प्रकाश देऊ शकेल। हे कुठे ना कुठेतरी आपण लोकांच्या मनामध्ये कळतं पण आपल्याला वळत नाही, अशा पद्धतीची परिस्थिती झालेली आहे। आणि आज केवळ हे तुमच्या आमच्या पुढे उघड होऊ शकलं, त्याचं कारण हे आहे की आज ते समाजापुढे सत्य आलं। आज समाजापुढे तुमच्या आमच्या पुढे जे दिसलं त्याचा आपण निषेध करू शकतो, जे दिसलंच नाही त्याचा निषेध कसा करणार? आणि त्यामुळे मी तुम्ही आपण सर्वजण जर आजच्या प्रसंगाला, दिवाळीसारख्या प्रसंगाला तुम्ही आम्ही एकत्र येऊन आज या कार्यक्रमामध्ये सहभागी होतो, तर मला वाटतं आपण कुठे ना कुठेतरी मनाची खुणगाठ बांधली पाहिजे की हे जे तिथं घडतंय ते आमच्या शहरात तर घडत नाही ना, आणि आमच्या शहरामध्ये घडतंय हे पाहून सुद्धा आम्ही डोळ्यावरती कातडं तर ओढून घेतलेलं नाही ना, हे तुम्ही आम्ही कुठे ना कुठेतरी तपासून पाहण्याची आवश्यकता आहे। कदाचित पूर्णपणाने घडत नसेल, पण जर अंशाने सुद्धा घडत असेल तर ते रोखण्यासाठी तुम्ही आम्ही काय करतोय हाही विचार तुम्ही आम्ही कुठेतरी मनामध्ये करूया। आज या अशा पद्धतीनं जे या ठिकाणी अबॉर्शन करून देणारे अशा पद्धतीच्या ज्या टोळ्या वावरतात, या टोळ्यांच्या विरोधामध्ये जनमत जागृत झालं। निश्चित पद्धतीनं या अशा पद्धतीनं वावरणाऱ्या टोळ्यांचा नायनाट केला पाहिजे, ही भावना तुमच्या आमच्या सगळ्याच्याच मनामध्ये आहे।